चौथा सामना या सामन्यातून जिंकेल तो सामना आपल्याला पाहायला भेटतो तो म्हणजे गणेशपूर संघासमोर केलेला लगेच सामना केला जाईल. 4 षटकांचा सामना असेल. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय उदयनाथ आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय विश्वास जर पाहिलं ना तो ठोंडे संघाचा रायगडचा टायगर हा फलंदाज त्याच्या नावाने खेळणारा फलंदाज देखील आपण पाहतोय. ती फलंदाजाने रायगड देखील गाजवला, ठाणा गाजवला, पूर्ण महाराष्ट्र गाजवला तो फलंदाज ठोंडे संघाचा विश्वास. तो समोर फलंदाज आपण पाहतोय दोघी संघाचा विश्वास. चला स्टॅट सांगी कोटेडी पहिला आणि वैती कोटेडी पहिला यावेळी चेंडू विकून दिलाय. ओहो काय फटका पहिल्या चेंडूला दर्जेदार षटकार श्री गणेश ओपन केलं. यावेळी फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय दोन्ही संघानं दाखवलाय षटकार. हो टुडीचे डोळ्यांचा षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीनं श्री गणेश ओपन केलाय. दोघी संघांना संघाची धावसंख्या 6 धावा. यावेळी स्पर्धा चांगला चेंडू थांबणार नाही. हे वन कोहलीचा शतरक्षण त्याच्या चेंडूवरी चेंडू थांबलाय. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा. सध्या पूर्ण 2 धावाच्या बरोबर संघाची धावसंख्या 8 धावा. 2 चेंडूचा खेळ संपलाय. षटक क्रमांक पहिला. आलेल्या तमाम रसिकांना स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करतो होमसाईड क्रिकेट संघ तजमतकोट या पण गावकऱ्यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती या स्पर्धेला एन्जॉय करा, शेवटचा दिवस गोड करा. यावेळी चेंडू बिलकुल ओहो काय सासू गेली कोकून जवळला 90 मध्ये षटकार मारलाय वाकून. हे वन कोहलीचा येईल दर्जेदार षटकार. ओ टुडीचे संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 3 चेंडू आणि 14 धावा. जबरदस्त फलंदाजी, अप्रतिम फलंदाजी, मन जिंकली या फलंदाजानं. फलंदाजी करणारा संघ बघतो दोन्ही संघ जबरदस्त. यावेळी फटका चांगला शतरक्षण चेंडू खाली 1 धाव मिळेल. 1 धावेने समाधान मानावे. 1 धावेच्या बरोबर संघाची धावसंख्या 15 या धावसंख्येवर 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 षटकांचा सामना असेल. इथनं दोन्ही संघाला 50 ते 60 धावांचा डोंगर उभारावा लागेल. कारण पहिला सामना फक्त 25 धावांचा झाला होता. किरोली पक्ष उसळला 2 संघामध्ये. सध्या जिंकला तो म्हणजे किरोली संघानं. दुसरा सामना आपण पाहिला पेकाली पक्ष मुरबी या 2 संघामध्ये सामना टक्केची लढत होती. त्याच्यानंतर सामना झाला तो म्हणजे आजचा शेवटचा सामना 300 मॅचचा. यावेळी पंचांचा इशारा येईल. पहिला गडी गाडत झालाय तो म्हणजे दोन्ही संघाचा विश्वास नामक फलंदाज. बॅक टू द पवेलियन. खेळचा 4 दिवसाची स्पर्धा. आजचा दिवस ताजा आहे आणि त्याला गोड करा. कारण स्पर्धा पहा सगळ्या बाजूने झाडी आणि खूप मोठा मैदान आणि खूप स्पर्धेसाठी मेहनत देखील ओमसाईड क्रिकेट संघ तल्ली मजकूर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील आपण पाहतोय.
प्रथम क्रमांकासाठी 50,000 रुपयाचा डोनेशन असेल आणि ही स्पर्धा जिंकेल ना त्या स्पर्धेसाठी हिंद केसरी दिलं जाईल. कारण ही स्पर्धा डबल काही वर्षांची स्पर्धा पाहतोय आपण. हिंद केसरी मिळणार. चेंडूला सन्मान दिलाय. चेंडू जातोय गोलंदाजाच्या हातामध्ये. एक षटकाचा देखील खेळ संपतोय. सांघिक कोटा भरला तर गोलंदाजाचा सांघिक कोटा भरला जातोय आणि संघाची धावसंख्या पाहिली दोन्ही संघाची तर डबल 15 धावा. माझे स्कोरर साई ओमडवी राहुल पाटील यांचं देखील ओम साई क्रिकेट संघ तेजमस्कूर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. जे आपण मॅचेस बघायचो ना बोल वडापाव निश्चित असायचं. आता पेजवून झाले बोल निश्चित घाबरता आणि यायला कारण पिझ्झा बर्गर सगळं भेटतंय. दोन्ही संघाचे संभाजी रसल आणि अमर गायकर साहेबांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आजचा शेवटचा दिवस ओम साई क्रिकेट संघ तोजमजकूर या संघाला गोड करा. या आपण साहेबांना विनंती करतो या दोन्ही संघाचे पाठीराखक असतील. खूप मोठी स्पर्धा आहे. षटक क्रमांक दुसरा सांघिक कोट्यातील पहिला आणि वैयक्तिक कोट्यात पहिला गोलंदाज सज्ज झालाय. पिसारे एन करून सज्ज झालाय. गोलंदाज सज्ज झालाय ऋषिकेश ऋषिकेश. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज सज्ज झालाय. समोर फलंदाज त्याला फाईट करीन. यावेळी चेंडू बिलकुल दिलाय. चेंडू ताणणार नाही. हे वन क्वालिटीचा येईल दर्जेदार पंचांचा इशारा येईल षटकार आणि पंचाला देखील इशारा असेल की आपण जरा ऍक्शन जरा बदलवा. आपण आजचा शेवटचा दिवस याला गोड करा. ओ टू डीजे सोडू पण दारू सोडू नाही. येईल षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहिली ना तर 21 धावा. जबरदस्त चेंडू फलंदाजाला चेंडू समजला. चेंडू जातो निर्धाव. सांघिक कोटा भरला जातोय गोलंदाजाचा आणि संघाची धावसंख्या 8 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 21 धावसंख्या. शुभ धावसंख्या म्हटली जाते क्रिकेटच्या भाषेमध्ये 21 ही धावसंख्या. जबरदस्त चेंडू पहिल्या षटकार. पहिल्या चेंडू आला होता षटकार. त्याच्यानंतर बॅक टू बॅक कमबॅक करतो गोलंदाज ऋषिकेश नामक गोलंदाज. हा मोठा संघ आहे. चिडला संघ चिन्ह संघ खूप मेहनती संघ आहे. वारंवार दरवर्षी या मैदानात खेळतोय. यावेळी जबरदस्त पुन्हा एकदा तोच चेंडू तीच दरार तीच दहशत तोच कायम हौसला. काय गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहतो ऋषिकेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूत ते आल्या तर 6 धावा. रोखलाय फलंदाजाला आणि संघाची धावसंख्या पाहिल्या फक्त ना फक्त 21 धावा. जबरदस्त गोलंदाजी. मन जिंकली आहे गोलंदाजीनं. अफलातून गोलंदाजी. यस जबरदस्त मैदान गाजवून सोडला या गोलंदाजानं. तर पहिला चेंडू जरी असेल खराब मात्र मार काढला होता गोलंदाजानं ऋषिकेशनं. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 4 चेंडू नुदा फेकणं ही जबरदस्त कामगिरी आणि त्याचा फायदा जबरदस्त ऋषिकेश उचलतोय. शेवटचा चेंडू फेकण्याची सज्जला गोलंदाज. यावेळेस मार्गा चांगला चेंडू ताना आउट होईल. यावेळी फास्ट आहे चेंडू A1 कोहलीचा सफेद पार येईल चौकार. 2 षटकांचा खेळ संपतो. संघाची धावसंख्या 25 धावा. ओटुडीचे
त्यांचा खेळ संपता संघाची धावसंख्या पाहिली ना तर दोडली संघाची तर 25 धावा एक जबरदस्त फलंदाजी कारण पहिला चेंडू आला होता षटकार ऋषिकेश नामक गोलंदाजाचा त्याच्यानंतर 4 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव गेले होते त्याच्यानंतर शेवटच्या चेंडू आला चौकात आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या फक्त 10 धावा कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा देखील आल्या होत्या. मोठी स्पर्धा देखील पाहतो आजचा शेवटचा दिवस खूप एन्जॉय करूया स्पर्धेला कारण स्पर्धा देखील पाहतो ओम साहित्य संगीत तर्जुमा स्कोर ज्ञानशदादा पाटील असतील अच्युतदादा पाटील असतील राजेश पाटील असतील श्याम पाटील असतील मुन्ना पाटील असेल पावशा पाटील असेल त्याच्यानंतर आपण पाहतो बालूराजे खूप मेहनत या स्पर्धेसाठी हेमंतदादा पाटील असेल खूप मोठी स्पर्धा आणि आजचा शेवटचा दिवस कुठला संघ हिंद केसरी होईल याच्यावर लक्ष ठेवणं पाहणं गरजेचं असेल. षटकांक तिसरा गोलंदाज सज्जलाय चिरणे संघाचा वेग यावेळी प्लेयरचा चेंडू शतकशे चेंडू खाली 5चा इशारा येईल नो चेंडू लागलेली अवदसा 1/1 प्लेयर असे चेंडू पंच सचिन कडू यांचा या दोन धावांच्या बरोबर संघाची धावसंख्या होईल ती मध्ये 27 धावा. पंचांना विनंती असं स्पीडअप करा. आली गंगा फलंदाज इथं फीड असे चेंडू मात्र एक धाव लागणार एक धावेच्या बरोबर संघाची धावसंख्या पाहिली ना तर 28 धावा एक चेंडूचा खेळ संपलाय. यावेळी स्वर्गात चांगला शतरक्षण चेंडू खाली जबरदस्त शतरक्षण एक धाव लाभेल एक धावेच्या बरोबर संघाची धावसंख्या 29 धावा दोन्ही संघाची. तर पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं ना तर 16 धावा देखील आल्या होत्या त्याच्यानंतर धावसंख्येला रोख लावला होता पहिला चेंडू षटकाला आला होता षटकामध्ये तिसरा आणि षटकाने तिसरा चेंडू यावेळी पंचांचा इशारा येईल एक धाव लाभेल एक धावेच्या बरोबर संघाची धावसंख्या धावपैकी लागली म्हणजे 30 धावा. अजून या मैदानात हाय स्कोर देखील झाला नाही कारण की 60 ते 70 धावा उभारणं गरजेचा संघ आपण पाहिलाच नाही अजूनही. यावेळेस क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये चेंडू येईल एकच धाव एक धावेच्या बरोबर संघाची धावसंख्या 31 3 वर 31. जबरदस्त चेंडू फलंदाजाला चेंडू ना देखा ताव चेंडू जातो निर्धाव इथला सांगी कोडा भरला जातोय गोलंदाजाचा आणि सांगी कोड्यातून संघाची धावसंख्या जवळ पाहिली ना फक्त 31 धावा. ओहो उपट खोलपा षटकार येईल या षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 37 धावा ओ टुडीजे संघाला द्या कारण सामना जिंकला तर संघाच्या नावाने आणि गावाच्या नावाने जिंकणार. 30 फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला दोडली संघाकडून कारण लांबून आलेले संघ दोन्ही आहेत. यावेळी चेंडूला बिलकुल दिलाय शतरक्षण चेंडू खाली आता थांबणार नाही फलंदाज बाद.
मुरबी संघाचा गाणा होता मात्र मुरबी संघातला पण दोर्ली संघामध्ये देखील बैलांची कमी नाही शेकडेवाले आहेत ते फेमस फक्त धावसंख्येला जरासा ओघ लागलाय कारण 3 षटकांचा खेळ संपला संघाची धावसंख्या पाहिली ना दोर्ली संघाची नवीन फलंदाज जातो तो मध्ये मैदानामध्ये धनाजी षटकामध्ये 12 धावांची एक जबरदस्त फलंदाजी केली ना तो म्हणजे दोर्ली संघ 3 षटकांचा खेळ संपताना संघाची धावसंख्या पण पाहिली ना 37 धावा शेवटचा षटक हाणामारीचा षटक असेल तो म्हणजे दोर्ली संघासमोर गोलंदाजी करण्याचा संदर्भामध्ये चिन्ह संघ लेडाळे प्रेक्षकांना सांगतो तो म्हणजेच दोर्ली विपक्ष चिन्ह या 2 संघामध्ये सामना पाहायला मिळेल साहिल ठाकूर सज्ज झालाय चिन्ह संघाचा तर फलंदाज मुंबतोय दोर्ली संघाचा एक आक्रमण फलंदाज उदयनाथ यावेळेस फटका चांगला चेडूला बिलकुल दिलाय चेडू त्यांना डोका फोडी षटका चौकार पहिल्या चेंडूवर दाखवलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जर पाहिली ना 41 धावा अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी असेल पिसारे एन करून सज्ज झालाय गोलंदाज साहिल ठाकूर 5 चेंडू समोर फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये दोर्ली संघ यावेळी स्पर्धा चांगला शतरक्षण चेंडू खाली यावेळी जबरदस्त शतरक्षण एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न आणि इथनं येतील 2 धावा या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहिली ना 43 धावा 50 ते 55 धावांचा डोंगर उभा करावा लागेल तर म्हणजे दोर्ली संघाला कारण चिन्ह संघ स्वतःचा होम ग्राउंड समजतोय कारण वारंवर्षी या मैदानात खेळतोय चिन्ह संघ 5 चेंडू होता फलंदाजाला चेंडू समजला नाही ना देखा आऊ न देखता चेंडू जाते निर्धाव सांघिक कोटा भरला जातोय गोलंदाजाचा साहिल नामक गोलंदाजाचा संघाची धावसंख्या फक्त ना फक्त 43 धावा अजून या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी गाड्या सोडून घ्या लगेच गट क्रमांक 4 फलतोय यावेळी चेंडूला बिलकुल दिलाय चेंडू थांबणार नाही चेंडू येईल चौकार सफेटगर पार ओटुडीजे चार चेंडूचा खेळ संघाची धावसंख्या जर पाहिली ना 27 धावा यावेळी चेंडू ओहो काय झालाय सासू गेली खोकू खोकून जावयाला 90 टाकून आणि षटकार मारलाय वाकून येईल षटकार या षटकाराच्या मदतीनं 53 धावा ओटुडीजे
माध्यमातून आजचा शेवटचा दिवस या स्पर्धेला एन्जॉय करा मित्रांनो आणि तमाम रसिकांना या स्पर्धेच्या माध्यमातून होम साई क्रिकेट संघ तळी मजकूर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि त्याच्या माध्यमातून आम्ही बघतो नैशदादा पाटील अच्युतदादा पाटील राजेश पाटील श्याम पाटील मुन्ना पाटील आकाश पाटील होम साई क्रिकेट संघ पुन्हा एकदा विनंती करतोय आलेल्या तमाम रसिकांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या स्पर्धेला एन्जॉय करा शेवट गोट करा चला क्षेत्रक्षी आपण थोडा क्षेत्रक्षी शोधून घ्यायचा नक्कीच आपला सामना होईल तो म्हणजेच गणेशपुरी संघासमोर यातना कुठला सामना जिंकेल तो गणेशपुरी संघासमोर केलं तर गणेशपुरी संघाच्या संगणकाला देखील विनंती करतो की आपण व्यासपीठात येऊन राहायचं आपण लगेच कारण आजचा शेवटचा दिवस आहे सामना उशीर नको आणि खेळाडूला देखील उशीर नको चेंडू दिसला पाहिजे कारण मैदान पहा आपण सावली मैदान जो सावली मैदान नावाने ओळखला तर ना देसाई संघाचा 26 जानेवारी तसाच हा सावली मैदान मुंबई ओम साई क्रिकेट संघ तळी मजकूर याचा मैदान नावाने ओळखला जातोय कारण इथं अंदाज लवकर होतोय ना मग आटेके पिटे घ्यायला लागतील त्याच्या अगोदर आपण या लवकर या पडरी 109 मॅची तळी मजकूर गावामध्ये खेळवले जातात लास्टला जमला तर IPL ना गाव कप 8 टीमांचा कारण की तळी मजकूर गावची पंढरी आहे कुठला आहे तो उत्तम ना दोस्ती दुनियातील राजा माणूस उत्तम शेठ पाटील साहेबांचं आगमन झालं यापुढे व्यासपीठावरती ओम साई क्रिकेट संघ तळी मजकूर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मी स्वतः ऋषभ पाटील या आपण लगेच यांच्या साहेबांना विनंती करतो यापुढे व्यासपीठावरती चला पाचना देखील विनंती करा थोडं स्पीडअप करा आपण चोवीस चेंडूचा केलं असेल पहिली गोलंदाजी केली ती म्हणजे चिन्ह संघाला फलंदाजी केली ती म्हणजे दोन्ही संघाला आणि फक्त 55 धावांचा लक्ष्य असेल 24 55 धावांची गरज असेल शेतकरी कामगार पक्षाचे एका आमचे दमदार नेते अण्णाराजे साहेबांचं आगमन झालं साहेबांना देखील विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती ओम साई क्रिकेट संघ तळी मजकूर यांच्या माध्यमातून आपण देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय अण्णाराजे आमचे बाबा यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती यावेळेस पहिला चेंडूला सन्मान दिला आहे कारण की 55 धावांचं लक्ष्य असेल समोर फलंदाजी करणारा संघ मुंबई दोडली संघ आणि फलंदाजी करतोय तो म्हणजेच चिन्ह संघ विश्वास डावकुले हाताचा फलंदाज एक घातक फलंदाज म्हटलं तर सॉरी साहिल चव्हाण विश्वास हा गोलंदाज आहे यावेळी जबरदस्त विश्वास ज्या विश्वासनं रायगड गाजवला आणि या विश्वासनं ओम साई क्रिकेट क्लब मैदान देखील गाजवला कारण की 2 चेंडू फेकल्यात पॉवर प्लेचा षटक आहे काही पॉवर प्ले षटक बोललं ना तर हाणामारी करणं समोरच्या संघाला भाग पडतोय कारण की 2 चेंडू नुसता फेकलेत जबरदस्त गोलंदाजी
यावेळी चेंडूला बिलकुल वेळ आहे. शतलक्ष चेंडू खाली त्याच्या आव्हाकाचे बैल येईल हे वन क्वालिटीचा येईल दर्जेदार षटकार श्री गणेश ओपन केलाय. ओ टू डीजे यावेळी जबरदस्त चेंडू पा दोन चेंडू बॅक टू बॅक निर्धार. त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर आला होता षटकार. त्याच्यानंतर चौथा चेंडू एक कमबॅक चेंडू टाकला होता. फलंदाजाला चेंडू समजलं नाही कारण की 55 धावांचा लक्ष आहे. पहा हा मैदानात धावा बनवत नाही बनवावा लागतात कारण की सावली मैदान फलंदाज देखील गारज होतोय आणि गोलंदाज देखील गारज होतोय. थंडीचा वातावरण देखील आहे. यावेळी स्पर्धा चांगला अशा चेंडू खाली एकच धाव लागेल. एक धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 7 धावा. संघाची धावसंख्या 7 धावा. इतना प्रार आणि प्राय करावा लागेल. आक्रमण करावं लागेल अवघात फलंदाजी करणार संघ चिन्ह संघाला कारण गोलंदाजी तर एक दमदार गोलंदाजी पाडतोय. दोडली संघाची काय गोलंदाजी आपला तोंड गोलंदाजी मन जिंकले गोलंदाजानं विश्वास नामक गोलंदाजानं. चेंडू थांबणार नाही. चेंडू येईल दर्जेदार षटकार हे वन क्वालिटीचा आणि पंचांचा इशारा येईल. सचिन करुसकर सरांचा येईल षटकार. ओ टू डीजे चिमकली हो करते का कुठला संघ इथं जिंकणार तो समोर केला तो म्हणजे जर गणेशपुरी संघ. तिन्ही संघ लांबून आलेले संघ आहेत शेवटचे. आपण दोडली संघ देखील लांबून आलेला संघ आहे. चिमणी संघ देखील. पंचांना विनंती करतो स्पीडअप करा. पण खेळाडू देखील विनंती असेल मित्रांनो. शेवटला इथं असा कालोख पडतो ना आयुष्यभर इसराल ना तुम्ही तेव्हा स्पीडअप करा. तुम्हाला केला लागलं इथं इथं लय कालोख पडतो बाबा. भूत मैदान आहे भूत मैदान. चांगली भूता निघतात इथं. पटापट केला 6:30 सगळे घरी जा ना आम्हालाही मोकळं करा. षटक क्रमांक दुसरा सांघिक कोट्यातील पहिला आणि वैयक्तिक कोट्यातील दुसरा गोलंदाज सज्ज झालाय लक्ष्मण. दोडली संघाचा समोर त्याला फाईट करीन. चिन्ह संघाचा फलंदाज धावकरे आताचा साई चव्हाण. यावेळेस पंचांचा इशारा येईल. पहिला गडीचा गाडा चालला तो म्हणजे आपण पाहतोय चिन्ह संघाचा साई चव्हाण. जबरदस्त कामगिरी पा दोडली संघ एक जबरदस्त गोलंदाजी करतोय. ओटीटीचे आपण थोडा
बदल परेश परदेशी रघु परदेशी तसाच हा परेश परदेशी षटक क्रमांक दुसरा बदल यावेळी स्वर्गा चांगला शतशी चेंडू घालती यावेळी जबरदस्त शतकाचे पाय जरी घसरले असतात एकच धाव लागेल एक धावेच्या बरोबर संघाची धावसंख्या पाहिली तर चिन्ह संघाची फक्त ना फक्त 14 संघाची धावसंख्या 14 रिवास अडम केलाय चेंडू थांबणार नाही ये वन कुलिडीचा यही सपेट अगर पार चौका व्हाईट कोंबडा पाप यही 4 धावा ऑटो अठरा धाबा कारण 55 धावांचं लक्ष्य आहे समोर फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय चिन्ह संघ यावेळी चेंडूला बिरकून दिलाय शतशी चेंडू गाडी फलंदाज बाद होईल का आणि इथला फलंदाज बाद दुसरा गडी गाडत झालाय ओटुलीचे आपण पेक्षा ट्रम्पकार्ड जातो तो म्हणजे आपण पाहतोय चिन्ह संघाचा ज्या चिन्ह संघाने मागचे कित्येक वर्ष या मैदानात गाजवलं तो संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलेला दिसतोय कारण की आपण चिन्ह संघाचा जरी उल्लेख केला ना तर 2019 आणि 2022 2023 खूप मोठी स्पर्धा या मैदानात केलंय 80,000 केलं 1 लाख केलाय डब्बाला 50,000 केला आणि स्पर्धा देखील आपण पाहतो 50,000ची फक्त हिंद केसरी या मैदानातला कोण होईल तो पाहणं गरजेचं आहे यावेळी सरकार चांगला क्षेत्रक्षण तोच पुन्हा एकदा चुकी साधा झेल होता चुकी झाले चुकीला माफी नाही आणि इथनं एकदा लागेल पाच चेंडूचा खेळ चालतो संघाची धावसंख्या त्यापैकी लागली ती म्हणजेच आपण पाहतोय 19 धावा अजूनही काही द्यायची गरज यावेळी चेंडू थांबणार नाही ओहो काय बटका सासू मेली कोकून जावयाला 90 टाकू आणि षटकार मारलाय वाकून येईल या 6 धावा एक रत्नाचा खेळ संपताना संघाची धावसंख्या धावपैकी लागली ती म्हणजेच शेतकरी कामगार पक्षाचे आमचे अन्नदाते काका यांना विनंती करतो आपण या ऐकलं मागे काका याचा आपण लगेच आपण आपला ऑल सर्टिफिकेट संघ तोजे मजकूर यांच्या माध्यमातून माझी शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन आपला देखील सत्कार केला जाईल त्याला आमचे या स्पर्धेचे लाडके आयोजक आमचे तेजस पाटील शिवसेना शाखा प्रमुख दमदार नेते त्यांच्या सोबत आपला सत्कार केला जाईल तेजस दादा आपण काका खूप अनुभवी संघासाठी गोलंदाज सज्ज झाला आहे तिसरा षटक गोलंदाज रुपेश नामक गोलंदाज आपण पाहतोय येणारे 12 चेंडू 30 धावा 15.00 सरासरी गाठायला गेलं फलंदाजी करणार संघाभूमत चिन्ह संघाला
ज्या सिंध संघानं मागची कित्येक वर्षी गाजवली या मैदानावरती तोच संघ थोडासा मागे सरलाय. दादा उत्तम पाटील दोस्ती पुण्यातील माझा माणूस यांना देखील विनंती केली आपण आपला देखील होम साहित्य संघ यावेळी चेंडू बिलकुल दिला. शतरक्षक चेंडू खाली त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू जबरदस्त शतरक्षक 2 धावा पूर्ण होतील का इथंही फक्त ना फक्त एकच धाव. एक धाव लागेल. एक धावेच्या बरोबर संघाची धावसंख्या धावपैकी फक्त ना फक्त 26 धावा. उत्तम पाटील यांचा देखील मायची शाल आणि प्रेमाचा फुलगुस्त आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. यावेळी स्पर्धा चांगला चेंडू थांबणार नाही. चेंडू आवाकाच्या बाहेर येईल चौकार. पंचांचा इशारा 4 धावा ओटीडीचे. यावेळी चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल षटकार. यावेळी षटकाराच्या मदतीला सामन्यात पुरेपूर आखाटने दिले. यावेळी आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ अपेक्षा चिन्ह संघ. कारण धावसंख्येचा रोख होता ना तो म्हणजे 55 धावाचा. तर दोस्ती दुनियातील राजा माणूस जेडी शेठ पाटील पिसाले साहेबांना विनंती करतो म्हणून या व्यासपीठावरती ओम साई क्रिकेट संघ तर्जमतपूर यांच्या माध्यमातून आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. यावेळी स्पर्धा चांगला शतरक्षक चेंडू खाली फलंदाज बाद स्वतः गोलंदाज चेंडू होता फलंदाज बाद. लगाना टिकली काळी काळी हिरोणी कत तू चाली खेते मजारी की पाणी नजारी खरो खरो केद काही नवीन फलंदाज जातो तो म्हणजे राकेश पुंडेकर. संघाची धावसंख्या आपण पाहिली ना झाले किती 36 धावा आहेत. 19 धावेची गरज म्हणजे 8 चेंडू 19 धावा. कंपल्सरी चेसिंग असेल मायबाप या स्पर्धेचा नियम असेल. येणाऱ्या 8 चेंडू 19 धावेची गरज. या स्पर्धेचा नियम मायबाप कंपल्सरी चेसिंग असेल. ओम साई क्रिकेट संघ यावेळी स्पर्धा चांगला शतरक्षक चेंडू खाली इथला फलंदाज बाद झाला तर पेशल आणि पेशल झाला तो म्हणजे दाबूबत चिन्ह संघासमोर फलंदाज बाद. मोठा फलंदाज राकेश बॅक टू द पॅव्हलियन. पाटील सिंग खूप मोठी स्पर्धा. तर गणेशवाडी संघाच्या संघटनाला विनंती असेल घ्या बोल लगेच तो स्पीड तर आपण देखील सहकार्य करा मित्रांनो. कारण की नंतर सावली मैदान दोलोपिटी काम होईल तुमचा देखील. सामना नंतर 3 चेंडूचा बी केलो आम्ही. आपण सहकार्य करा. आम्हाला आमचे पैसे आलेले आहेत. नंतर तुमचं तुम्ही बघा. नंतर 3 चेंडूचा बी सामना केलो आम्ही कालच झाला तो.
लगेच बोलवायचं. यावेळेस वर्गा चांगला चेंडू थांबला नाही, चेंडू जाईल सीमा लगतबाद. 4 धावा या 4 धावाच्या बरोबर संघाची धावसंख्या जर पाहिली ना 40 धावा, फक्त ना फक्त 15 धावांची गरज असेल. रंगत आले मॅच लेट आलेले प्रेक्षकांना सांगतो तो सामना रंगतो तो म्हणजे आपण पाहतो दोडली पक्ष चिन्नेर या दोन संघामध्ये येणारे 6 चेंडू आणि 15 धावेची गरज आणि कंपल्सरी चेसिंग असेल. मायबाप या स्पर्धेचा नियम आहे, कंपल्सरी चेसिंग. 15 धावा येणारे 6 चेंडू. दोडली पक्ष चिन्नेर या दोन संघामध्ये सामना. चिन्नेर संघ देखील सामना सोडणार नाही आणि दोडली संघ देखील सामना सोडणार नाही, कारण चिन्नेर संघ आपण पाहतोय कित्येक वर्ष मैदानामध्ये चॅम्पियन देखील झालाय. गोलंदाज सज्ज झालाय. षटक क्रमांक 4 पिसाळे एन करून गोलंदाज धनाजी समोर त्याला फाईट कमी फलंदाज चिन्नेर संघाचा दर्जेदार फलंदाज, एक ताकदीवंत फलंदाज. कारण 15 धाब्यांची गरज असेल, इतना पार करावा लागेल चिन्नेर संघाला. बनवाच्या 15 धाबा. षटक क्रमांक 4. यावेळी पंचांचा इशारा येईल, पंचांचा डिसिजन लाल डिसिजन असेल, वाईट चेंडू असेल. एकदा लावेल, एकदाच्या बरोबर संघाची धावसंख्या धावपैकी लागली ती म्हणजेच 41 धावा. येणारे 7 चेंडू 14 धावा. जबरदस्त चेंडू होता, फलंदाजाला चेंडू समजला नाही. एक धाव लावेल पंच. लेग बाय बॅट कट बायची ना, ठीक आहे ना. पाच चेंडू 13 धावांची गरज असली यावेळेस आपण पाहतोय. फलंदाजी करणारा संघ चिन्नेर संघाला इतना रोख लावा लागेल गोलंदाजांना आणि इतना प्रहार देखील करावा लागेल. एक फटका मोठा आला यावेळी. काय चेंडू होता, ब्लॉकरचा चेंडू होता, स्पीडरचा चेंडू होता. एकदा सध्या पुन्हा आणि पंचांचा इशारा. फलंदाज बाद. जबरदस्त हिट झाली यावेळी. फलंदाज जातो तो म्हणजे मैदानामध्ये आपण पाहतोय. चार चेंडू आणि 12 धावेची गरज. इतना प्रहार करावा लागेल चिन्नेर संघाला, कारण चिन्नेर संघ हा मैदान सोडू शकत नाही. कारण अनुभवी मैदान देखील आहे सावली मैदान, त्यांच्या घरचं देखील मैदान म्हटले तरी चालेल. कारण खूप स्पर्धा या मैदानात केलेला संघ आहे हा चिन्नेर संघ. होम साईड संघ जरी असला अनुभवी त्यांचा देखील मैदान जरी म्हटलं तरी दोन्ही संघ दरवर्षी प्रमाणे खेळते त्या मैदानात. सावली मैदान ज्याला म्हटलं जाते. चला पंचांना विनंती करतो थोडा स्पीडअप करा आणि
गणेशपुरी संघाचा संगणक आलाय का? यावेळी स्पर्धा चांगला क्षेत्रक्षण चेंडू काढली, दुसरी धावेचा प्रयत्न आणि इथनं एक धाव. आता मात्र समीकरण ते प्रयत्न म्हणजेच 3 चेंडू आणि 11 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग मायबाप या स्पर्धेचा नियम आहे. शारीरिक भाषा बघू सर यांना विनंती करतो आपण व्यासपीठात या पा, थोडीसा रंगत आणा मॅचला. शेवटचे 3 चेंडू 11 धावेची गरज या स्पर्धेचा नियम मायबाप. कंपल्सरी चेसिंग असेल, 11 पाहिजे बाई. 12 धावांची गरज आहे, दुसरीला रनआउट झालाय. 3 चेंडू 11 धावा. यावेळी स्वतः गोलंदाज चेंडू खाली चुकी झालाय आणि इथनं 2 धावा सहज इथे पुन्हा तिसरीचा प्रयत्न होईल का? आणि या मिळतील 2 धावा. या 2 धावाच्या बरोबर संघाची धावसंख्या पुढे सरकती म्हणजेच 46 धावा. आणि आता समीकरण टेपलं म्हणजेच 2 चेंडू 9 धावा. 5 आणि 4 रंगत आली मॅच. दोन्ही पंचांना देखील विनंती असेल, खूप मेहनत देखील आपल्या या होम सर्टिफिकेट संघ तोजमस्कूर माध्यमातून आपण खूप मेहनत घेतली. शेवटचे 2 चेंडू 9 धावाची गरज. बोल ना दोन चेंडू 9 धावा. यावेळी चेंडू बिलकुल दिलाय, शतकच्या चेंडू खाली, त्याच्या आवाकाच्या बाहेर, चेंडू थांबणार नाही. हे वाईट कोहलीचा सफेद डगर पार, चेंडू जाईल 4 धावा. आणि 4 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या 50 धावा. ओटुडीचे आपने रखा था मोबाइल के सामने, या 1000 रुपया रखा था आपने ना. धन्यवाद. पहला पूछना चाहिए किसका पैसा है किसका नहीं, जो मैंने तो दिया था आपके पास. एक चेंडू का खेळ बाकी, एक चेंडू मध्ये फक्त ना फक्त 5 धावेची गरज. नशीब आपल्याला लागते दोन्ही संघाला. चिन्ह संघ की दोन्ही संघ, शेवटचा चेंडू कुठला संघ गोल करेल. यावेळी गोल केलाय चिन्ह संघानं. धन्यवाद. आपण काय बोलत नाही. धन्यवाद दोन्ही संघाला, बेस्ट ऑफ लक. मी बोललो होतो ज्ञानेश्वर वडील, चिन्ह संघ मैदान सोडणार नाही, कारण की चिन्ह संघ खूप वर्ष मैदानात गाजवलेला संघ आहे, स्वतःचा मैदान आहे आणि सामना जिंकून दाखवलाय चिन्ह संघानं. बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघाला विनंती असेल, दोन्ही संघाच्या संघाला पहिली नाणेफेकी करून द्या. दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल. चिन्ह संघाचं संगणक, गणेशपुरी संघाचं संगणक आलेलं आहे. दोन्ही संघाचं संगणकाला विनंती. दोन्ही संघानं आपला मैदान सोडला नाही, शेवटच्या सामन्यापर्यंत सामना आपल्या हातामध्ये ठेवला. हल्ले संघाने देखील दोन्ही संघ आपण